हरि ओम. सार्थक वाटे झाली या वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची. या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 3, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, याचा भाग 7. अखंड कार्यरत असं धावपळीचं जीवन गेली 74 वर्ष चाललंय. आता ते कुठेतरी केव्हा तरी थांबायचंय. केव्हा ते माहीत नाही. या धावपळीमध्ये माझ्या 2 पायांनी चांगली साथ दिली, कधीही कुरकुर नाही. तसं 2-3 वेळेला लहान मोठे अपघात घडले, तेव्हा महिना 15 दिवस त्यांनी विश्रांती मागितली. त्या पायांच्या जोडीला इतर वाहनांनी देखील मला मदत केली. सायकलचा मला फार उपयोग झाला. वयाच्या 10-12व्या वर्षी मी सायकल शिकले. वयाच्या 60पर्यंत मला सायकलनं सोबत दिली. मध्ये काही काळ 1950 ते 1954 गाडी होती. आपण ड्रायव्हिंग करत असलो तर खरा गाडीचा उपयोग होतो, म्हणून ड्रायव्हिंग शिकले. गाडीची सुखदुःख दोन्ही अनुभवली आणि गाडी विकून टाकली. पुढे लॅम्ब्रेटा, व्हेस्पा याचाही उपयोग केला. 60नंतर सोयीची म्हणून ल्युना वापरली. 1989मध्ये पोटावरची शस्त्रक्रिया करावी लागल्यानं सर्वच वाहनं बंद करून पुन्हा आपले दोन्ही पाय हेच खरं आपलं वाहन. अजूनही तेच काम देतात. तरी कधी वाटतं दुसऱ्याला काम सांगण्यापेक्षा आपणच सायकल घेऊन भराभर आपली कामं करून यावीत. सर्व वाहनांपेक्षा सायकल चांगली. सर्वांगाला उत्तम व्यायाम होतो. पेट्रोलचा खर्च नाही, पार्किंगचा प्रश्न नाही. ज्या सायकलनं मला नेहमी 50 वर्ष साथ दिली ती अजून माझ्याजवळ आहे. आता माझ्याऐवजी दुसरं कोणी ती वापरतं एवढंच. संगीत हा माझा छंद अथवा व्यासंग नाही, पण संगीत अप्रत्यक्षपणे माझ्या जीवनाशी बराच काळ निगडीत राहिलं. माझ्या वडिलांना शास्त्रोक्त संगीताची विलक्षण आवड होती. जमखंडी संस्थानात गणेशोत्सवात सुप्रसिद्ध गवई मैफिलीसाठी यायचे. त्यांना आमच्या घरी बोलावून त्यांचे कार्यक्रम व्हायचे. मला ना आवाज ना ताल सूर, तरी घरी गायन मास्तरांची शिकवणी माझ्यासाठी सुरू होती. गायन, पेटीवादन, तबला सगळे प्रकार मी थोडे हाताळले, पण प्रगती काही नाही. कानावर संगीत पडत होतं. पुढच्या जीवनात सारखं संगीतच कानावर पडत होतं. नकळत त्याचे संस्कार मन बुद्धीवर होत होते. कुणी बेसूर झालं, ताल चुकलं की लक्षात येईल, पण मला सूर ताल जमला नाही. पुण्यात आल्यावर पुन्हा 1950 ते 53 तंबोऱ्यावर गायन, व्हायोलिन हे प्रयोग झाले. पण शेवटी हा आपला प्रांत नाही, म्हणून मी तो कप्पा कुलूप लावून बंद केला. मला स्वतःसाठी, परमेश्वरासाठी गायला आवडतं. अचानक तो कप्पा उघडला गेला 1975-76च्या सुमारास. स्वामीजींनी एकदा भागेश्वर निवासात 2-4 मंडळी असताना मला अभंग म्हणायला सांगितला. केव्हा भेट देसी जीवाच्या जीवना, सुखाच्या निधाना पांडुरंगा. हा अभंग आर्ततेनं म्हटला गेला. त्यावर स्वामीजी एकदम उद्गारले, भेटेल भेटेल, याच जन्मात भेटेल, चिंता नको. स्वामीजींचे ते शब्द एवढे निश्चयपूर्वक बोलले गेले की मला मनोमन खात्री वाटली. आपण जर स्वामीजी सांगतात तशी साधना करत गेलो तर परमेश्वराची भेट याच जन्मात खात्रीनं होणार. परमेश्वराची भेट याचा अर्थ आपलीच आपल्याशी भेट होणं. जीवाला स्वस्वरूपाचा बोध होणं. मी कोण आहे हे जाणणं. आपणच ते होऊन राहणं. हा अर्थ पुढे कळला. सद्गुरूच शिष्याला त्या स्थितीपर्यंत घेऊन जातात हे योग्य वेळी अनुभवाला आलं. हेही शब्द बरोबर नाहीत. आपणच सच्चिदानंद रूप होऊन राहायचंय, मग इतर लोक आपला अनुभव घेतात, तेही आनंदरूप होतात.
हे पद गाठण्यासाठी सर्व साधना कराव्या लागतात. त्यात संगीताचा एक साधन म्हणून उपयोग होतो हे पुढं लक्षात आलं. मला गोड आवाज नव्हता, तरी स्वामीजी मला दर रविवारी भागेश्वर निवासात उपासना संपल्यानंतर अभंग म्हणायला सांगत. त्यासाठी स्वामी स्वरूपानंदांच्या संजीवन गाथेतील एक एक अभंग माझ्यासमोर येई. त्याला आतून चाल फुरत असे आणि तो रविवारी म्हटला जात असे. हे कसं काय घडत असे कुणास ठाऊक, सारच अघटित. अशा 25-30 अभंगांना चाली लागल्या. त्या सर्व निरनिराळ्या रागात आलेल्या आहेत. मला त्या रागांची नावं, सुरावट, ताल काही माहिती नाही, पण ते एकटीनं आळवताना अंतःकरणात भाव दाटून येतो. आपल्या जवळची कला भगवंतासाठी उपयोगात आणावी हा स्वामीजींचा विचार आठवतो. आता तर तेही गाता येत नाही, पण मी मनानं गात राहते, परमेश्वराला आळवत राहते. त्यानंही खूप आनंद होतो, कारण ते अभंग आहेत. संतांचे ते स्वानुभव आहेत. ते अनुभव जसजसे आपल्याला येत जातात तसतसं ते अभंग अधिक गोड वाटतात. सध्या काही साधिका आपल्या गोड गळ्यांनी ते अभंग मला ऐकवतात. त्यावेळी मोठा आनंद वाटतो. परमेश्वराची लीला अगाध आहे. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिम, हे शब्द प्रत्ययाला येतात. आज इथेच थांबूया. यानंतरचा 8वा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.